गणपती बाप्पांची पावन कथा. एकदा कैलास पर्वतावर भगवान शिव आणि माता पार्वती निवांतपणे राहत होते. एके दिवशी पार्वती देवी स्नानासाठी गेल्या आणि त्यांना कोणीही त्रास देऊ नये म्हणून त्यांनी आपल्या अंगावरील उठण्यापासून एका सुंदर गोलमटोल मुलाची निर्मिती केली. त्या मुलाला त्यांनी जीवन दिले आणि म्हणाल्या, "बाळा, मी स्नान करेन तोपर्यंत कोणीही आत येऊ न दे." शिवजींचा आगमन. थोड्या वेळाने भगवान शिव तेथे आले. त्यांनी आत जाण्याचा प्रयत्न केला, पण त्या छोट्या मुलाने आईचा आदेश पाळत अडवले. शिवजी म्हणाले, "मी तुझा पिता आहे, मला आत जाऊ दे." मुलगा म्हणाला, "आईने आदेश दिला आहे, तुम्ही आत जाऊ शकत नाही." संघर्ष आणि अनर्थ. हे पाहून शिवगण रागवले. त्यांनी त्या बालकावर हल्ला केला, पण तो मुलगा अत्यंत पराक्रमी होता. शेवटी शिवशक्तीचा प्रचंड रोष वाढला आणि शिवजींनी त्रिशूळाने त्या मुलाचे शिर छिन्न केले. पार्वतीचे दुःख. स्नान करून बाहेर आल्यावर पार्वतींनी आपला प्रिय पुत्र मृत अवस्थेत पाहिला आणि विलाप करू लागल्या. त्या म्हणाल्या, "माझे बाळ परत द्या, नाहीतर जगावर संकट येईल." त्यांच्या क्रोधामुळे संपूर्ण ब्रह्मांड थरथरू लागले. हत्तीचे शिर आणि नवीन जीवन. शांतता प्रस्थापित करण्यासाठी शिवजींनी सांगितले, "उत्तर दिशेला दिसणाऱ्या पहिल्या प्राण्याचे शिर आणा." नंदीने जाऊन एका हत्तीचे शिर आणले. शिवजींनी ते त्या मुलाच्या धडावर लावले आणि त्याला पुन्हा जीवन दिले. गणपती बाप्पांचा जन्म. शिवजी म्हणाले, "आजपासून हे माझे व पार्वतीचे पुत्र आहेत. सर्व देवांमध्ये प्रथम पूज्य असतील. कोणताही शुभ कार्य यांच्याविना सुरू होणार नाही." त्या दिवसापासून जगभरात गणरायाला गणपती, विघ्नहर्ता, सिद्धिविनायक, लंबोदर, एकदंत इत्यादी नावांनी पूजले जाऊ लागले. कथेचा संदेश. आई-वडिलांचा आदर, कर्तव्यनिष्ठा, अहंकाराचा त्याग, संकटात शांतता आणि बुद्धीचा उपयोग. प्रत्येक शुभ कार्यापूर्वी अडथळे दूर करणाऱ्या गणरायाची आठवण.